राज्यामध्ये आता चक्रीवादळ व तीव्र कमी दाबामुळे पावसाचा जोर तीव्र होणार आहे। काही ठिकाणी मुसळधार ते काही भागात नदी नाले वाहतील अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। सध्या स्थितीला पावसाने रात्रभर जोरदार महाराष्ट्राला झोडपले आहे। काही ठिकाणी सकाळूनच पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र आता पुढच्या काही 2 तासामध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस हा राज्यात हजेरी लावणार आहे। तीव्र चक्रीवादळाचा व तीव्र कमी दाबाचा फटका हा राज्याला आता बहुतांश ठिकाणी बसणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। मेघगर्जनेसह पावसासोबत नवीन संकट आता पाहायला मिळत आहे। कोणत्या ठिकाणी आता पाऊस जी आहे ती वाढणार आहे, कोणत्या ठिकाणी हाय अलर्ट आहे ते देखील जिल्ह्यांची नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। येत्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यात तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहायला मिळतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तुमचा जिल्हा कमेंट मध्ये सांगा व चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। आता तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं तर तुम्हाला तुमच्या भागाचा हवामान अंदाज रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल। फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट मध्ये कळवायचा आहे। तुमच्या भागाचा देखील अंदाज आपण देऊयात। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे अहमदपूरच्या भागात पाऊस सुरू झालेला आहे। पुढच्या 2 तासात पावसाचा जोर आणखीन वाढणार असून अहमदपूर या ठिकाणी पाऊस आहे ते आता झोडपून काढणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण या भागात सक्रिय झालेलं आहे। आता शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे। अहमदपूर लातूरच्या भागात पाऊस आता वाढत जाणार आहे। पुढच्या 2च तासात जोरदार पाऊस राहील। तर इकडे जामखेड, अहिल्यादेवीनगर, दोंड, करमाळ्याच्या काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण सक्रिय झालेलं आहे। याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। जामखेडच्या भागात 2 तासात पाऊस येईल। करमाळ्याच्या भागात देखील येत्या 2 तासात मध्यम ते जोरदार पाऊस राहील। तर बीड, केज, परळी, माजलगाव, सेलू मध्यम ते मुसळधार पावसाची आज हजेरी लागत आहे। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तीव्र स्वरूपाचं चक्रीवादळ हे राज्याच्या दिशेने देखील पाहायला मिळत आहे। राज्याकडे तीव्र स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहा। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये आता हजेरी लावणार आहे। तसेच पेठ, बार्शीच्या भागामध्ये देखील तुफान पाऊस बरसणार आहे। याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल, त्यामुळे सतर्क राहा। तसेच लातूर, उदगीरच्या भागात देखील येत्या 2 तासात पाऊस वाढणार आहे। याही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहावे। विजांसह पावसाचा अधिक धोका राहणार आहे। तर नांदेड, सेलू, माजलगावच्या भागात तुफान पावसाची पाहायला मिळणार आहे। जेवढं होईल तेवढं सतर्क राहा। मेघगर्जनेसह हा पाऊस येत आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। आता सध्या कोणत्या भागात पाऊस सुरू आहे व कोणत्या भागात आता चक्रीवादळ थैमान घालणार आहे, तीव्र कमी दाब कोणत्या भागात धुमाकूळ पावसाचा घालणार आहे, त्याबाबतचा अंदाज व ते कोणते जिल्हे आहेत त्या ठिकाणी जास्त पाऊस पडेल ते आता आपण पाहूया। तर आता बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केल्याचं दिसत नाहीये। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केले तर तुम्हाला रोजची रोज हवामान अंदाज पाहायला मिळेल। खाली तुम्हाला पांढऱ्या किंवा काळ्या कलर मध्ये सबस्क्राइब बटन पाहायला मिळत असेल, त्यावरती क्लिक करून सबस्क्राइब करायचे आहे व तुमचा जिल्हा आम्हाला कमेंट मध्ये सांगायचा आहे। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज दिला जाईल। सध्या स्थितीला जर विचार केला तर तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। राळेगाव, कड्याच्या भागामध्ये, श्रीगोंदा, कर्जतच्या भागात तुफान पाऊस सध्या स्थितीला सुरू आहे, मात्र तुरळक ठिकाणी आहे। या ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस अजून हजेरी लावणार आहे, खूप थैमान घालणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजांचा धोका, पावसाचा धोका अधिक आहे, यामुळे सतर्क राहणे खूप गरजेचे आहे। पैठण, अहिल्यादेवी नगरच्या भागात, शिरूरच्या भागामध्ये विजांसह पावसाचा धोका अधिक आहे। जामखेड, चौसाळा काही तासातच पावसाचा जोर वाढणार आहे। तुमच्या भागात पाऊस झाला आहे का नाही, हो किंवा नाही म्हणून कमेंट करा, तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे। तसेच इकडे पैठण, श्रीरामपूरच्या भागामध्ये येत्या 2 तासात पाऊस वाढेल। याही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। तर जालना, छत्रपती संभाजीनगर, वैजापूरच्या भागात देखील विजांसह तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे। तर चला आता मॉडेलनुसार पाहूयात की येत्या 2 तासात व आज दिवसभर व रात्रीला कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस राहील, त्या जिल्ह्यांची नावे व तालुक्यांची नावे आपण पाहू। तर आता बघू शकता मॉडेलनुसार आपण जर विचार केला तर पुढच्या काही तासातच जामखेड या ठिकाणी व बीड जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाला पोषक वातावरण मॉडेलनुसार आपल्याला पाहायला मिळत आहे। मॉडेलनुसार ही स्थिती दिसून येत आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। मेघगर्जनेसह तुफान पाऊस जामखेड, बीड, अहिल्यादेवीनगरच्या भागात येत्या 2 तासात सुरू होईल असा अंदाज आहे। पुणे, खेडच्या भागात, जुन्नरचा भाग असेल, दोंड, करमाळाचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। तीव्र स्वरूपाचा मुसळधार
मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसणार आहे। तर परळी, केज, माजलगाव, सेलूच्या भागात देखील पाऊस वाढणार आहे। तर आता लगेचच काही तासांमध्ये 30 ते 40 मिनिटातच नांदेड, निर्मळचा भाग असेल या ठिकाणी मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे। मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये उमरखेड, हिंगोली, पुसद, आदिलाबाद, वाशिम पर्यंतचे काही भाग आहेत। मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज याही ठिकाणी आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे, त्यामुळे सतर्क राहा। तर चला आता पुढचे जिल्हे आपण पाहूया। आता सध्या स्थितीला बघू शकता, विजांसह पावसाचा धोका अधिक आहे। आता मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। आता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तसेच तीव्र चक्रीवादळ हे आता तयार होतानाची स्थिती दिसून येत आहे। हे चक्रीवादळाचा प्रभाव जे आहे ती राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पाहायला मिळणार असून याच कारणामुळे मध्यम ते मुसळधार पाऊस पाहायला मिळेल। व इकडे जर विचार केला तर अरबी समुद्रामध्ये देखील तीव्र कमी दाबाची सिस्टम ही तयार होणार आहे। या सिस्टममुळे राज्यामध्ये मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज लागताना चित्र हे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या भागातील देखील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। तसेच मुंबईसाठी हाय अलर्ट आहे। मुंबईकरांना धोका आहे, कारण की मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज तुमच्या भागामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तुमच्या भागामध्ये आता तीव्र स्वरूपाची हजेरी लावणार आहे। गोरेगाव, ठाणेचा भाग असेल याही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळणार आहे। बहुतांश भागाला जे आहे ते पाऊस आता झोडपून काढणार आहे। मध्यम ते मुसळधार पाऊस आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळेल, त्यामुळे काळजी घ्या। अशातच इकडे छत्रपती संभाजीनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगरच्या भागात तसेच अहिल्यादेवीनगरच्या भागात, मुंबई, पालघर, ठाणेच्या भाग असेल मुसळधार स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासात हजेरी लावणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस राहील। यामध्ये आता नाशिकचे देखील भाग आहेत। नाशिक, इगतपुरी, वाडा, मनमाड, वैजापूर, कन्नड तसेच मालेगावचा भाग असेल, धुळे, नंदुरबार मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या भागामध्ये हजेरी लावेल। तशी स्थिती इकडे जालना जिल्हा असेल, जालना, सिल्लोडच्या भागात। आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला। 2 मिनिटं वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सविस्तर पाहायला मिळेल। आता पूर्णपणे चक्रीवादळाचा प्रभाव व कमी दाबाचा प्रभाव कोणत्या जिल्ह्यात पडणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे। फक्त व्हिडिओ बघत चला। तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचा अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करूयात। व्हिडिओला एक लाईक देखील करू शकता। कन्नड, पाचोऱ्याच्या भागामध्ये देखील तुफान पाऊस राहणार आहे। वैजापूर, मालेगावच्या भागात धुळेपर्यंत मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी आहे। छत्रपती संभाजीनगरच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। तीव्र स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांचा धोका अधिक आहे। पावसाचा धोका देखील आपल्याला जे आहे ते अधिक पाहायला मिळत आहे। त्यामुळे जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे गरजेचं आहे। खामगाव, अकोला, वाशिम, कारंजा या भागात देखील विजांसह तुफान पाऊस राहील। विजांसह तुफान पावसाची हजेरी या ठिकाणी लागणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे पुणे असेल, अकलूज, सोलापूर सतर्क राहा। विजांसह जोरदार पाऊस येत आहे। सोलापूर, तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर मुसळधार स्वरूपाचा ते काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। सतर्क राहावे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागेल। विजांचा धोका अधिक आहे। तीव्र स्वरूपाचा मुसळधार पाऊस या ठिकाणी हजेरी लावत जाणार आहे। तसेच आता अकोला, अहिल्यादेवी नगरचे भाग, बुलढाण्याचे भाग असेल मध्यम ते मुसळधार पाऊस पूर्ण महाराष्ट्राला वेढा घालणार आहे। तुफान पावसाची हजेरी महाराष्ट्रावर लागणार आहे। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।